इंडिया आजकल, सच खबर हर पल। दोस्तों, आज हमारे साथ में है मीरा भाईंदर से या मनसे की फायर ब्रांड नेता रेशमा तपासे जी। तो आइए उनसे बात करते हैं कुछ मुद्दों पर। मैम, क्या नया ताजा मुद्दा है आज का? हमारे मीरा भाईंदर का जो नसीब से मिले दो आमदार, हाँ, जो दो आमदार है नसीब से मिले। नसीब से मिले हैं, क्योंकि आजकल इतनी चर्चा में है, ऐसे लग रहा है कि इस मीरा भाईंदर में खाली दो पार्टी और ये दो ही आमदार है जो आगे तक चलने वाले हैं। बिल्कुल बिल्कुल। अपने मीरा भाईंदर में इतनी सारी समस्या है, जैसे इंदिरा गांधी हॉस्पिटल है जहाँ पे मैटरनिटी के लिए लेडीज जाते हैं, वहाँ पे आवश्यक जो सामग्री होनी चाहिए वो उनके पास है ही नहीं है। इमरजेंसी में प्रेग्नेंट लेडी को 90 महीने में नायर के में वाडिया में भेजते हैं, वहाँ पे इनका ध्यान नहीं है। टेम्बा की हालत आपने देखा हुआ है, चूहा आईसीयू की पेशेंट की उंगलियां खाता है, पेशेंट की मौत हो जाती है। ये हालत अपने यहाँ मैम, मैं चाहूंगा थोड़ा सा मराठी भी बोलिए आप, मैं चाहूंगा, मुझे खुशी होगी। मराठी मध्ये मी चांगलं बोलू शकते। प्लीज। आता हे टेंबा हॉस्पिटलचं तर तुम्ही बघितलंय, भीमसेन जोशी जी। हॉस्पिटल जे आहे त्याच्यानंतर तुम्ही कितीतरी मुद्दे असे बघाल जे बॉटलनेक ब्रिज आहे, त्या ब्रिजची अवस्था तुम्ही बघितलेली आहे। आता जे बॅरिकेड्स लावून जे कव्हर करायचा प्रयत्न आहे, गरदुल्यांना तिथे उभं राहायला आरामात जागा केलेली आहे, त्याचं क्रेडिट कोणताही आमदार घेत नाही। आता नरेंद्र मेहताने सांगितलं की 100 करोडचा ब्रिज आज 150 ते 300 करोड वरती गेलाय। मग त्या कॉन्ट्रॅक्टर वरती तुम्ही केस टाकली का, गुन्हा दाखल केला किंवा ब्लॅक लिस्टेड केलं का तुम्ही? वो एनजीओ जो थी, कुछ नहीं हुआ, लिपापोती हो गई। खाली तुम्ही काय करता ना की सरनाईकांनी एवढा घोटाळा केलाय, त्यांनी एवढ्या जमीन हडप केल्या, सरनाईक म्हणतात मेहतांनी एवढा घोटाळा केलाय। आम्हाला दोघांचा घोटाळा माहितीये, सर्वसामान्य मीरा भाईंदरकर म्हणून आम्हाला दोघांनी केलेले घोटाळे माहिती आहेत। दोघंही भूमाफी आहेत, माझ्याकडे सरनाईक साहेबांचेही पुरावे आहेत। मेहताजींचा तर एवढा मोठा क्लब जो आहे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या मागे बसलेली झोपडपट्टी ती कोणी बसवलेली आहे, जी मागे इंद्रलोकला झोपडपट्टीला आग लागली त्याचं भाडं कोण खात होतं, सबको पता है। सगळ्यांना माहिती आहे। आणि जेव्हापासून इलेक्शन झालंय सगळ्यात जास्त आपल्या इथे काय होतं तर आगी लागतात। ठीक आहे, याचा एंड पर्यंत आपण जात नाहीये। या आगी का लागतात? फक्त डेकोरेटरच्या सामानाला आग लागते, मग एक पाकिट पोचल्यावरती ते सुरू होणार, असं काय आहे का? बरे, ह्या गोष्टी आहेत ना, ह्या आम्हाला माहिती आहेत। पण ह्या दोन्ही आमदारांचं काय झालं माहितीये का? फक्त तू किती चोर आहेस आणि मी किती चोर आहे, पण जनतेचा जे प्रश्न आहेत, जनतेच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या समस्या आहेत, तिकडे यांचं लक्ष आहे का? आज रस्त्यांची अवस्था बघा तुम्ही। रामदेव पाकला मी मागे हा व्हिडिओ केला होता रामदेव पाकचा। रामदेव पाकला माझ्या देखत 2 बाईकवाले पडले, बसला यायला जागा नाही, अशी ते रामदेव पाकची अवस्था। तर कॉन्ट्रॅक्टर जे सिवरेजचं काम चाललंय, पाईपलाईन टाकतो पण वरून त्याचं काहीच काम झालेलं नाही। विषय असा आहे की पालिकेकडे कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसेच नाहीयेत। आता कॉन्ट्रॅक्टर काय करणार, काम कसं करणार? मीरा भाईंदरचे किती कामं अर्धवट पडून बंद पडलेली आहेत। बरं, कॉन्ट्रॅक्टर कोणाचे? यांचेच। पैसा किधर गया? पैसा क्यों नहीं है पालिका के पास? पालिके के पास पैसा नहीं है। पालिकेला आता महाराष्ट्र सरकारच्या बँका पण कर्ज द्यायला तयार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। लाडकी बहीण मध्ये यांनी पैसा पूर्ण बर्बाद केलाय लोकांचा। बचत गटांना पैसे जे वर्षाचं अनुदान येतं ते सुद्धा दिलेलं नाही गेल्या 2 वर्षामध्ये। हे पालिकेची अवस्था आहे। मुळात आमचे जे 2 आमदार आहेत ना, यांना फक्त एकमेकांचं नाव काढण्यामध्ये यांना भलं वाटतंय। बरं, हे दोघं पार्टनर्स पण असतील काही बिझनेस मध्ये। आता सरनाईक साहेबांचा कॅफे हॉलिडे हा विषय मी घेतलेला आहे, गेल्या 1 वर्षापासून तो विषय घेतलाय। चेना गावाला सुरेखा हॉटेलच्या समोरच्या जमिनीचा विषय मी घेतलेला आहे गेल्या वर्षभरापासून। मेहताजींचे विषय कितीतरी पेंडिंग आहेत। हे विषय आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आम्हाला हे म्हणायचंय की तुम्ही फक्त आमदार ह्याच्यासाठीच होताय का, भूमाफिया होण्यासाठी? तुम्ही जनतेच्या प्रश्नांकडे कधी लक्ष देणार आहे? मैम, अभी तो जो विपक्ष है यहाँ का, कांग्रेस, उसके साथ भी उनके सौहार्दपूर्ण रिलेशन हो गए हैं, यानी सब मिल बांट के खा रहे हैं। तो आप उठाइए ना, फिर मेन विपक्ष का मुद्दा तो मन से एग्रेसिव है, तो मन से उठाए। आम्ही इलेक्शनला उभे राहिलो आणि इलेक्शन मध्ये जो घोटाळा झाला त्याच्यावरती माझा फॉलोअप चालू आहे। माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, कशा पद्धतीने घोटाळा झाला, इलेक्शन मध्ये मतदान कसं झालं, 12 नंबर प्रभागाचं जे वोटिंग काउंटिंग पूर्ण झाली रात्री 9 वाजता, पण संध्याकाळी 7:30 वाजता बीजेपीच्या ऑफिशियल अकाउंटवरती मेसेज जातो की निंपल मेहता जिंकले, लक्ष्मण जंगम जिंकले, हसमुख गहलोत, स्नेहा पांडे हे सगळे एवढ्या मताने जिंकलेले आहेत।
आप किस पोजीशन पे थी? मी 12 नंबर मध्ये 12 नंबर, हाँ 12 नंबर मध्ये मी उभी होते. मनसे से, हाँ. ठीक आहे. जर हे काउंटिंगच्या आधीच यांना रिझल्ट माहिती होतो याचा अर्थ तुम्ही विचार करा, हे सगळं सेट झालेलं होतं आधीच. मग तुम्ही इलेक्शन करवताय कशाला ना? आम्ही आलो असतो ना जिंकून. फेअर इलेक्शन पाहिजे. आचारसंहितेचा एक नियम असा नव्हता जो यांनी मोडला नाही. लोकांना जेवण देण्यापासून इनके जो 78 आए हैं उसमें कितने आपको लगता है कि इन्होंने लूटे, जो है जिस तरह से बंगाल में 100 लूटे? सगळ्यांनी असे नगरसेवक निवडून आणलेत की त्यांना काहीच माहिती नाही. प्लेझंट पार्कला जेव्हा आग लागली तिथे तिकडचे निवडून आलेले नगरसेवक तिकडे आजूबाजूला फिरत होते. लोकांना कळलं पण नाही की हे नगरसेविका आहे. नगरसेविकेला माहिती नाही की डिझास्टर मध्ये मला पहिल्यांदा काय करायचंय. जेव्हा मेधाजींबरोबर ती नगरसेविका आली तेव्हा तिथल्या लोकांना कळलं की अरे ही नगरसेविका आहे, ही परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही अशा लोकांना तिकीट, आणि ही माणसं निवडून कशी काय येतात. लक्ष्मण जंगम 12 नंबर मधून निवडून येतात. 2012च्या नंतर हा माणूस कुठेही दिसला नव्हता. या माणसाला जवळजवळ 8,500 ते 9,000 मतदान कोणी केलं आणि कसं काय झालं. आज रेपिस्ट म्हणून गुन्हा दाखल झालाय ना, भागे फिर रहे हैं. झालंय ना. मग हे असे जे नगरसेवक निवडून आले, आणि आम्ही कोविड पासून सगळं काम करतोय. लोकांचा दरवर्षी जे रामदेव पार्कला पाणी भरतात तिथे मोटर पंप लावते मी. म्हणजे आम्ही लोकांच्या घराघरात जाऊन काम करतो आणि दिलंय असं यांना म्हणायचं. मैम एक चीज बताइए, मन से तो आंदोलनकारी है, रोड की पार्टी जबरदस्त आंदोलन करती है मन से, तो इतना सब चल रहा है मीरा भाईंदर में, तो आपके लिए तो बहुत ज्यादा रॉ मटेरियल है ना. आप क्यों नाही सब एक विषय मी घेतलेला विषय आता लवकरच त्याच्यावरती चौकशी बसेल. पालिकेमध्ये घेतलेला विषय आपको एक कॉन्सिडरेटेड मतलब करना पडेगा. घेतलेला विषय याच्यावरती चौकशी बसेल आणि माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. चौकशी बसेल. पोलीस स्टेशनलाही मी सांगितले, तेही चौकशी करतील. पालिकेत आता चौकशी बसणार आहे. कोणाकडनं घोटाळा झाला, कसे आपले वोटर्स कुठले गेले, कसा यांच्यापर्यंत लोकांचा डेटा पोहोचला, जे मतदार नाही आहेत त्यांचा डेटा बीजेपी पर्यंत कसा पोहोचला, सगळी माहिती आहे याच्यामध्ये. ठीक आहे. ते मी सोडणार नाही, आणि मी सोडणार नाही. माझं नाव रेश्मा तपासे. पुढच्या इलेक्शन पर्यंत ह्या जिंकून आलेल्या नेत्यांना धडकी भरणार आहे. अच्छी बात है. आप हमारे को भी देते रहिए इस तरह की खबरें विद एविडेंस. आपके लेटर जो आपने डाले होंगे वो भी हमको दीजिए, इसमें लगा देंगे. तो दोस्तों फिलहाल इस वीडियो में इतना ही. कैसा लगा आपको ये वीडियो दोस्तों में शेयर करें. कुछ कहना हो तो नीचे कमेंट करें. और चैनल है इंडिया आजकल टीवी, सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब कर लें. पूरा वीडियो देखा उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. इंडिया आजकल, सच खबर हर पल.